आता जे तरुण पोरांचे प्रॉब्लेम्स आहेत, मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये मुद्दाम हा विषय घेतोय. माझ्या आतापर्यंत 3 पॉडकास्ट, हा 3रा पॉडकास्ट आहे. तिन्हींमध्ये माझा एकच कॉमन प्रश्न आहे की जे तरुण पोरं आहेत त्यांच्यामध्ये आता वाढतं प्रमाण आहे, डिप्रेशन आहे, टेन्शन आहे, किंवा आपण जे म्हणतो सुसाईड करण्याचं प्रमाण आहे. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कशामुळे होत असेल, कशामुळे प्रमाण वाढत असेल? 2 गोष्टी. एक तर आयुष्याचा काहीच गोल नाही. हम्म, हम्म, काहीच त्याला गायडन्स नाही कुणाचा, हम्म, आणि स्वतः तो गोल निर्माण करण्याची इच्छा नाही. हम्म, आणि दुसरी गोष्ट आहे त्यांची, एक तर गोल नाही, दुसरी गोष्ट बिझी नाही ठेवत स्वतःला. हम्म, हम्म, स्वतःला बिझी न ठेवणं हा एक खूप मोठा विषय आहे. आणि एक तिसरा जर मुद्दा सांगायचा झाला तर यामध्ये एक थोडासा अध्यात्माचा विषय येतो, हम्म. की थोडीशी तुम्ही जो काही धर्म मानता त्या देवावरती तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे. तर ती श्रद्धा असेल तर डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण खूप कमी असतं. बरोबर. मग ह्याला तुम्ही असं म्हणजे फिरणं, म्हणजे तुम्ही आता मी पण पाहिलं तुम्हाला की तुम्ही खूप असे फिरत वगैरे असता. तर फिरणं काय म्हणू शकतो आपण त्याला, की ट्रिपला जाणं, ट्रॅव्हलिंग, हां. ट्रॅव्हलिंग करणं, हे किती तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे? माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मी तर असं नेहमी म्हणतो, की हम्म, तुम्ही एखादा दागिना बनवण्यापेक्षा त्या हम्म, 50,000 1,00,000 रुपयामध्ये एखादी ट्रिप अरेंज करा. हम्म, हम्म, तुम्ही विथ फॅमिली जा, पण विथ फॅमिलीपेक्षा सुद्धा सोलो ट्रिपमध्ये तुम्हाला खूप अनुभव येईल. मी हम्म, करतोच, समजा सोलो ट्रिप हम्म, करतोच हम्म, नेहमी. तर सोलो ट्रिपमधला जो हम्म, अनुभव असतो, त्यामुळे तुम्ही फ्रेश तर होताच, त्याबरोबर तुमचा माइंड खूप ब्रॉड होतो. हम्म, हम्म, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदललेला असतो. बरोबर. माणसं ओळखण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी तयार तयार होत होत. असते. आणि त्यानंतरही तुम्ही जे बिझनेसमध्ये पार्टिसिपेट करता किंवा लाईफकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन असतो, हम्म, तो खूप चांगला असतो. म्हणजे फिरणं पण तेवढंच महत्वाचं आहे, खूप ट्रॅव्हल जास्त करणं. महत्वाचं आहे. मी म्हणतो ना, की दागिना बनवण्यापेक्षा सुद्धा तुम्ही फिरणं महत्वाचं आहे. बरोबर. जे की आजकालची मुलं नाही करत आहे शक्यतो. मी जेवढे पाहिले ना की बऱ्यापैकी नाही, नाही करत आपले लोक. आजकालची मुलं खेळ आणि हम्म, फिरणं हे हम्म. मोबाईलवर करतात. हो हो, बरोबर आहे, की बरोबर. त्यांना सांगितलं की थोडंसं बाहेर खेळून या. तर हम्म, मी क्रिकेट खेळलो ना मोबाईलवरती. मी व्हॉलीबॉल मोबाईलवरच खेळलो. किंवा बरोबर तुम्हाला बरोबर. बाहेर फिरायचं तर म्हणतो मी युरोप बघितला ना, इथंच बघितला. तो तो अनुभव नाही ना, तो बघणं. आणि हम्म, आपले 5 इंद्रिय, 5ची हम्म. इंद्रिय कामात आले पाहिजे ना. बरोबर. डोळे, नाक, ना. कान, स्पर्श, जीभ. जी. हे फक्त बरोबर तिथं तिथं जाऊनच तुम्हाला तो अनुभव भेटणार आहे. बरोबर तुम्ही फक्त डोळ्यांनी अनुभव घेऊन सांगू शकत नाही, की ही जागा अशी आहे म्हणून. बरोबर. ठीक आहे. आता हे सगळं तरुणांना खूप हा एक सल्ला आहे